छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील टिटवी आणि पळसखेडा शिवारात सिमेंट बांधाच्या कामात भ्रष्टाचाराचा महातांडव पाहायला मिळतोय। निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून ठेकेदार आणि अभियंत्यांनी लाखो रुपयांचा मलिदा लाटल्याचा खळबळजनक आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे। सोयगाव तालुक्यातील हा भाग आदिवासी बहुल भाग असल्याने याचा गैरफायदा ठेकेदाराने घेतल्याचे दिसत आहे। गट नंबर 39 मध्ये कोणत्याही पूर्वसंमतीशिवाय हुकुमशाही पद्धतीने हे सिमेंट बांधाचे काम सुरू करण्यात आले असून केवळ 2 फुटांचा पाया खोदून त्यात मोठे दगड आणि मुरुम भरून बांधाचे बांधकाम करण्यात आले आहे। विशेष म्हणजे या कामात आवश्यक स्टीलचा वापर पूर्णपणे टाळण्यात आला असून नावापुरते काही तुकडे लावण्यात आलेत। कामाच्या ठिकाणी कोणताही माहिती फलक नाही, इस्टिमेटची प्रत उपलब्ध नाही। इंजिनियरच्या अनुपस्थित हे निकृष्ट काम उरकून ठेकेदाराने पळ काढलाय। गरीब आदिवासी शेतकऱ्यांना दादागिरी करून धमकावले जात असल्याचाही आरोप होत आहे। वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असून संबंधितांचा परवाना रद्द करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। कारवाई न झाल्यास लवकरच उपोषणाला बसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। अब्बार निजाम तळवी कुठे राहतात? टिटवीला। हे सिमेंट बांधाचं जे काम सुरू आहे हे कोणत्या गट नंबरमध्ये आहे का सांगाल? 39 गट नंबर, शिवार कोणते? पळसखेडा शिवार। हे सिमेंट बांधाचं काम कसं झालेलं आहे काय सांगाल या संदर्भामध्ये? नेमकं सिमेंट बांधाचं काम त्यांनी पूर्ण बोगस काम केलं त्यानं। सारे तुकडे असे करून असे कोसून दिले। खाली पयाचं काम कसं झालेलं आहे? पहिल्याचं काम 2 एक फूट खंदेल त्यानं असं आणि तिच्यात ते कसं ते माती असं कालवून दगड करून सनी आणि भरून दिले। खाली दगड भरलेले आहे का? हां। आणि यावरती मटेरियल कोणतं टाकलेलं आहे? मटेरियल एकच। काय टाकलं आहे? कच योग्य आहे का? नाही, कसा होता कच? कसा पूर्ण माती होती ती। तुम्ही त्यांना अडवलं नाही का? मग अडवलं पण ते ऐकायला तयार नाही होते। तुम्हाला काय माहिती असं तसं हे करून द्याने। तुमची काय मागणी मग? हे काम पुरं बोगस हो राहिलं, याचं बिल नाही गेलं पाहिजे नाही असं आमचं हे म्हणणं आहे। कडक कारवाई व्हायला पाहिजे याच्यावर, अशी तुमची अपेक्षा आहे? हां, चौकशी करून आणि कडक कारवाई करण्यात येणे समजा। तुमचं नाव सांगा? अहमद गुलाब तडवी, कुठे राहतात? पळसखेडा। आता हे सिमेंट बांध जे काम सुरू आहे हे कोणत्या गट नंबरमध्ये आहे? गट नंबर 39 मध्ये। सिमेंट बांधाचं काम कसं झालेलं आहे नेमकं काय सांगाल या संदर्भामध्ये? सिमेंट बांधाराचं काम जे झालं आहे त्यानं 2 एक फूट पय्या खोदला, त्याच्यात दगडं खाली टाकून दगडं माती कच टाकून सने बोगस काम करलं आणि त्याच्यात साऱ्या अशा नुसत्या खोसून दिल्या। इकडे शासनानं इकडे कोणी अधिकारी येऊन न पाहता आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात बांध झाला, कोणा येऊन न पाहता इकडे डोंगर भागाच्या आहे ना त्यानं पुरं बोगस काम दर्जाचं काम करून सने आणि हे काम करून सने अर्धवट 2-3 दिवस झाले काम करायला द्यायले आणि चालला गेली इथून निघून सने। तुमच्याकडून जे विनंती करा। कामामध्ये आसारी वापरली गेली नाही का? आचारीने वापरला गेली, तुकडे खोसलेले? हां, तुकडे खोसलेले तिच्यामध्ये। तुम्ही त्यांना अडवलं होतं का? त्याला चांगलं काम करा म्हणतो, नुसते हाव शाव तुमच्याकडून जे विनंती करा। आमक हे करू शकत आमच्या जसं तर काम करू तसं आमचं काम करून आणि असे म्हणून निघून गेले तिथून सने। मग बोगस काम झालेलं आहे? बोगस काम झालेलं आहे पुरं। बांधकामावरती इंजिनियर आले होते का? इंजिनियर पहिल्या वेळेस आले, डबल इंजिनियर काही आलेच नाही ते। मग काम कोणी केलं? ठेकेदारांना। तुमची काय मागणी मग? आमचं मागणी आहे की हे काम पूर्ण चांगलं व्हायला पाहिजे। निकृष्ट दर्जाचं काम झालं, खराब झालं हे काम चांगलं होऊन सने चांगलं करायला पाहिजे। अर्धवट काम सोडलं, बोगस काम करून सने ठेकेदारी टोन निघून गेला। तुमची काय अपेक्षा आहे? आमची अपेक्षा आहे की तिच्या कामाची चौकशी होऊन सने याचं बिल थांबवण्यात यापर्यंत याचं काम बिल देण्यात नाही येऊ म्हणून सने यांच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात या म्हणून सने। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।